गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांची लायड मेंटल हॉस्पिटलला भेट दिली आहे व लायड राजविद्यानिकेतन हेडरी येथे भेट देऊन लहान मुलांना इंग्रजीत प्रश्न विचारण्यात आले व आपण शिकून काय बनणार असे विचारले असता एक नर्सरीच्या मुलाने मी पोलीस होणार असे उत्तर दिले। एटापल्ली तालुक्यातील पुरसल गोंदी गावात आमदार डॉक्टर धर्मराव बाबांचे नागरिकांनी शाल देऊन सत्कार केलाय व जनतेशी चर्चा केली आहे। आजचा दौरा म्हणजे वेळेवर झालेला हा आमचा दौरा होता आणि त्या माइन क्षेत्रामध्ये जाऊन काय काय काम सुरू आहे, किती लोक आमचे लागलेले आहेत, किती मुलं लागले, किती मुली लागले, हे सगळं माहिती घेण्याकरता मी आज गेलो होतो आणि त्या सर्व काम बघितलं। हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलं हॉस्पिटलमध्ये काय सुरू आहे। माझं सुद्धा ब्लड घेतलं त्यांनी ट्रायल म्हणून। आता पण रिपोर्ट आला नाही, रिपोर्ट येईल आता माझ्या। आणि दुसरं म्हणजे BHQ जे काम सुरू आहे, जे 940 हेक्टर जमीन दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय ते काम करायचं आहे त्याच्याबद्दल सगळं आम्ही माहिती घेतलं आणि त्याच्यानंतर माइंडवर जाऊन त्या महिला 20 ते 25 महिला जे काही महिला गारमेंट मध्ये काम करत होती त्या महिलांना पगार कमी होता, परंतु त्याने सगळं एक प्रकारचा त्यांच्या इच्छा होता की आम्ही पगार जास्त भेटला पाहिजे आणि कामही व्यवस्थित चांगलं काम करायचं होतं। तर ते LNB ट्रेनिंग त्यांनी घेतलं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन कंपनीने पाठवलं, त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांना लायसन्स झालेलं आहे आणि काही लोक आज LNBचा 4 व्हील ड्राईव्ह व्हेकल ते चालवून राहिले आणि त्याचप्रमाणे काही हेवी HMVचा सुद्धा त्यांनी मोठे 40-40 टनचे गाड्या चालवत आहेत। एक प्रकारचा गर्वाचा गोष्ट आहे। आणि हे सगळं बोलल्यानंतर त्यांना मी विचारलं की याच्या अगोदर तुम्ही घरी असताना तुम्ही काय काम करत होते, तुम्हाला पैसे कुठून येत होते, तर हे सगळं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे फक्त एकच काम होतं की तेंदूपत्ता आला, 15 दिवस आम्ही काम करायचे आणि एका घराच्या मागे आम्हाला 10 ते 15 हजार रुपये वर्षाकाठी भेटायचं 15 दिवसांमध्ये। त्याच्यानंतर बाकीचं काम शेती केलं तर शेतीमध्ये उत्पन्न आम्हाला 20 ते 10 हजार रुपये मिळत होतं, परंतु आज एका व्यक्तीच्या मागे आम्हाला 30,000 रुपये, कोणाकोणाला 21,000 रुपये अशा प्रकारचा दर महिना मिळत आहे। हे सगळं पाहिल्यानंतर थोडं मला आनंदी झाला की ते आमचं माझं विजन होतं की लोकांना काम मिळालं पाहिजे, मुलींना काम मिळालं पाहिजे, मुलांना काम मिळालं पाहिजे। एक प्रकारचा कुठेतरी हा खरं ठरत आहे, याच्यामध्ये मला आनंद झालेला आणि आणखी त्याची प्रगती होणार आहे, कारण की पुढे आणखीन माइन्स वगैरे जे 6 माइन्स अलॉट झालेले आहे त्याचं काम सुरू झाल्यानंतर आणखी इंडस्ट्री, कोणतरीला कारखाना झाला, वडलापेठमध्ये दुसरा कारखाना सुरू होत आहे, तिसरा कारखाना करता माझ्याकडे आणखी 2 कंपनी झालेले आहेत। त्यांचा सुद्धा विचार आहे की आम्ही इथे कारखाना टाकला पाहिजे, अशा प्रकारचा त्यांचा विचार आहे। म्हणजे त्यांचा सुद्धा इन्व्हेस्टमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून फार लोक येत आहेत आणि मी त्यांना सांगितलं की तुम्हाला माल आम्ही देऊ, तुम्हाला जे काही सरकारकडून मदत लागेल ते मदत करू आणि या सर्व दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहून त्यांना मदत करण्याचाच भूमिका आमचा राहणार आहे। जेणेकरून आमचे लोकांना म्हणजे एकही असा गाव सुटला नाही पाहिजे की ज्याच्यामध्ये की काही मुलं मुली कामाला लागलेले आहेत, अशा प्रकारचे माझे प्रयत्न। ते परसरगुंडीमध्ये जे आहे लोक म्हणे ते डस्ट येते, याच्यामुळे खूप त्रास होते, त्याच्याबद्दल काय उपाययोजना केली? त्याच्यामध्ये असं आहे की आता ह्यांच्याशी बोलून काही उपयोग होणार नाही। MD साहेबांची मी चर्चा करणार आहोत, उद्या सकाळी फोन करणार त्यांना। जे काही लोकांचं जे अडचणी त्यांनी माझ्यासमोर ठेवलेलं आहे सगळं आपण लिहून घेतलेलं आहे आणि त्यांना एक फॉर्मॅट बनवून PDF बनवून मी पाठवून देणार आहोत की असं लोकांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे डस्ट येत आहे ती जाळी लावायला सांगितलं त्यांनी, हिरवळ जाळी लावलं तर ते आमचं प्रोटेक्शन होऊ शकेल। घरामध्ये धूळ जात आहे त्याचा काहीतरी व्यवस्था झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। बरोबर आहे, कारण की धुळामुळे आपलं आरोग्य सुद्धा खराब होऊ शकते लोकांचा आणि जे
अन्नधान्य जे काढत आहे पीक ते सुद्धा खराब होत आहे आणि PDC घेत नाही त्यांचं पीक धानाचं, कारण की लाल रंग असल्यामुळे. हे सगळं गोष्टी त्यांनी सांगितलं, ते ऐकून घेतलेलं. त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल त्या दृष्टिकोनातून कंपनीला सांगून सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार. आज म्हणजे असं आहे की इथे अचानकपणाने आमचे कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी सांगितलं की काही गावकडे ग्रामपंचायतचे 7-8 गावचे लोक प्रवेश करायचा आहे, म्हणून मी वापस ऐरीला जाणार होतो. परंतु इथे आलो आणि जवळजवळ 50 ते 52 लोक वाघेजरी गावात ग्रामपंचायतचे 7-8 गाव आहे येतात. त्याच्यामध्ये काही महिला आणि युवक जास्त प्रमाणामध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे. आम्ही त्यांच्या पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांनी जे अडीअडचणी सांगितलेलं आहे, सिंधू पत्ताचा त्यांचा पैसा आजपर्यंत त्याला मिळाला नाही, ते मिळण्याच्या दृष्टिकोनातून आमचं कामच आहे की लोकांना अन्याय झाला तर प्रतिनिधी म्हणून त्यांना न्याय देण्याचं काम माझ्या वतीने केलं जाईल. एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी जावेद अली सय्यद, गडचिरोली. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.